नमस्कार, हिमप्रियाज फूड लॅब मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत जिताडा फिश करी। ही रेसिपी एकदा बनवली ना तुम्ही, इतकी सुंदर टेस्टी लागते ही, परत सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवून पाहणारच, ही 100% गॅरंटी देते मी तुम्हाला, इतकी सुंदर लागते। तर आपण आता काय करूया, बनवायला सुरुवात करूया रेसिपीला। यासाठी लागणारे साहित्य 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 1 हिरवी मिरची, भाजलेलं सुखं खोबरं आणि कोथिंबीरचे देठ किंवा पाने सुद्धा घेऊ शकता। मी देठ घेते इथे आणि हे आपण वाटून घेऊया। आगरी कोळी पद्धतीचा मसाला 3 चमचे, हळद अर्धा चमचा, टोमॅटो 1, कोथिंबीर, चिंचेचा कोळ किंवा या जागी तुम्ही कोकमाचा अगळ सुद्धा घेऊ शकता आणि आपण केलेलं ते वाटण। आता आपण कढईमध्ये 4 ते 5 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे, ते तापून देऊ। तापल्यानंतर आपण जे वाटण तयार केलेलं ते त्यात टाकून घेऊया। दोन 3 मिनिटं आपण चांगलं परतून घेऊया। पहा तुम्ही, चांगलं परतलेलं आहे, तेल वाटण असं वेगवेगळं दिसत असेल तुम्हाला, तसं करायचं आहे आपण। आपलं वाटण चांगलं परतलेलं आहे, आपण पाहू शकता तुम्ही। आता आपण त्यात मसाले टाकून घेऊया। आपला आगरी कोळी पद्धतीचा मसाला, आमचा घरगुती मसाला आहे। हळद, आणि जो जिताडा फिश आहे त्याचं मी डोक्याकडचं आणि शेपटीचा भाग घेतलेला आहे। याची दुसरी व्हिडिओ सुद्धा आहे आपली, ती जिताडा फिश फ्राय म्हणून आहे। याचा आपण कालवण करतोय, म्हणजेच करी करतोय। जशी करी जितकी सुंदर लागते ना, तशीच फिश फ्राय पण खूप सुंदर लागतो। एकदा करून पहा। त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी तुम्हाला देणार आहे, तुम्ही पाहू शकता ती रेसिपी सुद्धा। या दोन्ही रेसिपी खूप सुंदर सुरेख लागतात। आता आपण त्यात टोमॅटो टाकून घेऊया। चिंचेचा कोळ किंवा कोकम आगळ टाकू शकता तुम्ही, दोघांपैकी एक काहीही टाकू शकता। मीठ चवीनुसार, दहा ते 15 मिनिटं लागतात आपली भाजी शिजायला। आपली झालेली आहे आपली भाजी। आपण त्यात आता कोथिंबीर टाकतोय। पाहू शकता तुम्ही, खूप जास्त सुद्धा पाणी ठेवायचं नाही, जेमतेम ठेवायचं पाणी। आता पाहू शकता तुम्ही, आपली भाजी तयार झालेली आहे। आपण प्लेटिंग करूया। बघू शकता तुम्ही किती सुरेख दिसते ना, जशी दिसते तशी लागते सुद्धा। माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा, कारण अशाच सुंदर सुंदर रेसिपी पाहण्यासाठी
सबस्क्राईब केलं तर सर्वात पहिल्यांदा माझी रेसिपी तुमच्याकडे पोहोचेल. तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसते. टेम्पटिंग. माझी रेसिपी पूर्ण पाहण्यासाठी थँक्यू. माझ्या रेसिपींना असंच प्रेम द्या आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.